नमस्कार सगळ्यांना. तर आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आहे. आज बाहीची डिझाईन बघतोय आपण. खूप छान अशी डिझाईन आहे, नक्कीच तुम्ही बघा आणि ट्राय करा. तर आता सगळ्यात आधी बाही आपण जशी अस्तरची शिवून घेतो सेम तशी शिवून घेतलेली आहे. इथे काहीच करायचं नाही कटिंगमध्ये. बाही अस्तर वगैरे किंवा बिना अस्तरची असेल तरी जशी आता पुढची प्रोसिजर आहे तशीच आहे. कटिंगमध्ये काहीच फरक नाही आहे. सो बाहीचं कटिंग झालेलं आहे आपलं. बाहीचा मध्य काढून घेऊयात मग आपण. सगळ्यात अगोदर मध्य काढल्यानंतर काठ असेल तर काठ तुम्हाला लास्टपर्यंत पाहिजे असेल तर लास्टपर्यंत पण तुम्ही करू शकता. आम्हाला इथून एवढंच पाहिजे की ना, बॉर्डरच्या साईडला नको आहे, तर आम्ही इथून एवढीच डिझाईन करणार आहोत. तर सगळ्यात आधी इथे आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. हे मार्किंग ठीक आहे. हे मार्किंग झाल्यानंतर आपल्याला आपण गळ्याला ड्रेस शिवताना जशी गळपट्टी काढतो सेम तसाच प्रकार करायचा आहे. आपल्याला गळपट्टी काढून घ्यायची. ह्याची कशी काढायची ते सांगतेच मी. गळपट्टी काढायची, मग त्याच्या आधी जी आपल्याला डिझाईन करायची त्याची पूर्वतयारी करून घ्यायची आहे. आपल्याला पोटली करायची तयार. पोटलीसाठी आपण स्क्वेअर 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 अशी 8 स्क्वेअर करून घेणार आहोत. 8 स्क्वेअर नंतर 8 पोटली बनवणार आहोत. बघू शकता ह्या पट्ट्या मी कापल्यात. 1.5 इंचाची पट्टी असेल ही एक. 8 पोटली किंवा एक अर्धी जास्त पण लागू शकते. 5 पण एका बाहीला आपल्याला लागू शकतात. सो त्यामुळं थोडं जास्तीचं करून ठेवलेलं बरं, कारण की ऐन वेळेस आपल्याला प्रॉब्लेम नको म्हणून. सो मी 5-5 पोटलीच्या हिशोबाने करते आता. तर ह्याला आपण पोटली करून घेऊयात. इथं सर्वांनाच माहिती आहे कशी करतात. स्पंज असेल तर स्पंज घ्यायचा, कापूस घ्यायचा. काहीच नसेल तर मग आपण वेस्ट झालेल्या चिंध्या पण घेऊ शकतो, छोटं छोटं बारीक कटिंग करून. तर ह्याची आपल्याला आता कटिंग करून पोटली तयार करून घ्यायची. अशा पद्धतीने एक कपडा घेतला आहे मी. त्याचं छोटंसं घेऊन इथे आपण गोल ठेवूयात. दाबून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि अशा पद्धतीने इथे गोल करायचा आहे. हा गोल दिसल्यानंतर मग जस्ट आपण 3-4 वेळा गोल फिरवायचा आणि असं करून ह्याला गाठ मारून घ्यायची. सो आपली छान पोटली अशी तयार आहे, बघू शकता तुम्ही. तर अशाच आपण ह्या 10 करून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या पोटल्या तयार झाल्यात. तर आता आपण ह्याचं डिझाईन करूया. प्रत्येक गोष्ट जशी भाजी आपण करतो आणि तेव्हा आपल्याला पूर्वतयारी लागते छान भाजी करण्यासाठी, तसंच ड्रेसचं आणि बाहीचं पण असतं. म्हणजे डिझाईन म्हटलं की अगोदर पूर्वतयारी आलीच. त्याच्यामुळं त्याचे रेटसुद्धा जास्त घेतात सगळे. आपण म्हणतो एवढीशी डिझाईन केली पण एवढे पैसे घेतले, पण त्याच्यामागे त्यांची मेहनत पण असते. आणि ड्रेसची डिझाईन करण्यापेक्षा त्याला घालवलेल्या वेळात आपला साधा एक ब्लाऊज कटिंग करून तयार पण होतो, तेवढा वेळ डिझाईनला लागतो. सो ठीक आहे, ह्या झाल्या टेलरच्या गोष्टी प्रत्येकाच्या. तर आता आपण 1 इंचाची कॅनव्हास पट्टी काढून घेतोय. आपल्याला इथून एवढीच डिझाईन करायची आहे, त्यामुळे पट्टी आपण त्याच मापाची काढणार आहोत. मी अंदाजेच तेवढंच माझं कॅनव्हास होतं म्हणून ती डायरेक्ट अखंड पट्टी कापली. सो आता हे आपण कापून गळपट्टी करून घेणार आहोत. याला पण तुम्हाला मगाशीच सांगितलं, सेम आपण ड्रेसला गळपट्टी करतो तसंच करायचं आहे. तर इथे आपण हे ठेवून ह्याच्या साईडला टिप मारून घेऊयात एवढं कापून. सो अशा पद्धतीने आता आपण पूर्ण गळपट्टी तयार करून घेत आहोत. आता अशा पद्धतीने आपण या पट्टीला सुद्धा मध्ये मार्किंग करून घेणार आहोत बरोबर. सो हे मार्किंग आपलं झालंय. आता हे बाहीवर ठेवून आपण कटिंग करणार आहोत. कटिंग म्हणजे शिलाई करणार आहोत. आता सांगायचा भाग म्हणजे हा जो आपला भाग दिसतोय इथपासून इथपर्यंत आपल्याला ह्या पोटली बसवायच्या आहेत. तर तिथे एवढ्या जागेमध्ये आपल्याला 5 मार्किंग करून घ्यायच्या. 2-2 इंचावर जर घेतल्या तर आपल्या 4 बसतील. 1.5 इंचावर घेतल्या तर 5 बसतील पोटली. इथे 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 तर आपण 1.5 इंचावर घेऊया. ठीक आहे. इथे एक होईल, इथे एक होईल, इथे एक,
4 आणि 5 या 5 पोटलीचं आपलं मार्किंग झालेलं आहे. सो आता बरोबर आपण इथे गळपट्टी ठेवतोय. कटिंग कुठेच केलेलं नाही आहे, डायरेक्ट पट्टी ठेवतोय आपण जी डिझाईन करायची आहे ती. सो ही पट्टी ठेवून घेतली. आता मशीनवर जाऊया. बरोबर जिथे मार्किंग केलंय तिथे ही एक एक पोटली ठेवायची आपल्याला. तुम्ही कॅनव्हासवर खुणा करून घेतल्या तरी चालतील, बाहीवर खुणा केल्या तरी चालतील. प्रत्येकाची आपापली पद्धत असते, त्याप्रमाणे तुम्ही खुणा मार्किंग करू शकता. इथे खुणा झाल्यानंतर आपण तर इथून आपण हे कटिंग करून घेऊयात, कारण की हे आपलं शिलाई जाईल इकडच्या, त्यामुळे. शिस्तबद्ध करा, कारण की इथे थोडासा प्रॉब्लेम होतो कटिंगला. अशा पद्धतीने हे पीठ मारून आपण घेतली पूर्ण. इकडे सो ते मी टाकते. तर अशा पद्धतीने बाही ठेवून घेतली. बरोबर इथून आपण वरती घेतोय सुई. त्याच्यानंतर इथे थोडंसं एक टाका टाकून पूर्ण खाली घेतोय आपण. अशा पद्धतीनं आपल्याला एक एक टाका टाकून घ्यायचा आहे सगळीकडे. आता सेकंड पोटली घेऊयात. अशा पद्धतीने एक टाका तुमचा जास्त दोरा असेल तर एका टाक्यात पण होतं फायनल, किंवा 2-3 टाके टाकून घ्या, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं. ही पण झाली आपली फिक्स. आता सगळ्या पोटल्या मी फिक्स करून घेते. अशा पद्धतीने हे आपलं पूर्ण फिक्स करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर डिझाईन दिसतंय, आणि हे पूर्ण बाहीवर हातावर गेलं तर खूपच छान दिसेल. हे पण अशा पद्धतीने तुम्ही फुल स्लीव्हजला पण हे करू शकता, आणि छोट्या कोपऱ्यापर्यंत स्लीव्हजला पण हे करू शकता. तर दोन्ही डिझाईन मी दाखवते, दोन्ही बाहीचा फायनल लुक पण दाखवते. कसं डिझाईन वाटलं नक्कीच सांगा, आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करा वेगळं काहीतरी.